हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज ऋत्विक आणि तुम्ही बघत आहे कोडिंग शिक्षा विथ ऋत्विक. तर आपण आज नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत. आपल्या सिरीजचं नाव आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, आपण आजपासून नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम? आता पहिली गोष्ट, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? प्रश्न पडते, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय बा? तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपण काय म्हणतो की आपण ज्या रोजच्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये जे मोबाईल्स वापरतो, जे लॅपटॉप वापरतो, त्यामध्ये काय असते, एक सॉफ्टवेअर असते. त्या सॉफ्टवेअरचा आपण यूज करत असतो. पहिली गोष्ट, सॉफ्टवेअरचा आपण यूज करत असतो. त्यामध्ये त्या सॉफ्टवेअरलाच आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. ओके. तर ते डेफिनेशन दिले आहे, इंटरफेस बिटवीन युजर आणि हार्डवेअर. इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. सिम्पल डेफिनेशन आहे. इंटरफेस बिटवीन, इंटरफेस कोणामधला? इंटरफेस युजर आणि हार्डवेअर मधला. एक इंटरफेस म्हणजे कोण असते? ऑपरेटिंग सिस्टीम असते. इंटरफेस कोणामधला? युजर आणि हार्डवेअर मधला. म्हणजे असं तुम्ही समजू शकता, आपण आपण कोण आहे? युजर आहे. आपल्या समोर लॅपटॉप ठेवला आहे, ते काय? हार्डवेअर डिव्हाइस आहे. आपण युजर, तो लॅपटॉप हार्डवेअर डिव्हाइस, आणि मधात जे स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर आपण त्या लॅपटॉपला यूज करत आहोत. त्या स्क्रीन मध्ये जे काही दिसत आहे आपल्याला, जे काही विंडो दिसत आहे, आयकॉन दिसत आहे, ऍप दिसत आहे, जे काही फीचर दिसत आहे, तेच काय आहे? सॉफ्टवेअर आहे आपलं. तेच काय आहे? आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तेच आहे आपली ओएस. समजलं? म्हणजे डेफिनेशन काय म्हणते, इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. असं का बरं म्हणते? जर तुमच्या समोर लॅपटॉप ठेवून दिला आणि त्यामध्ये सॉफ्टवेअरच नसणार, तुम्ही लॅपटॉपला यूज कसं करू शकणार? आहे की नाही? म्हणजे त्या सॉफ्टवेअरची गरज आहे. म्हणजे हार्डवेअरला, जे हार्डवेअर आहे, लॅपटॉप म्हणजे एक प्रकारचा हार्डवेअर आहे. त्या हार्डवेअरला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची आवश्यकता पडते. त्यानुसारच आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. एक्झाम्पल जर आपण घेतलंय, तर सी ड्राईव्ह आहे, डी ड्राईव्ह आहे, अशा खूप साऱ्या मेमरी आहे, खूप साऱ्या ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह आहे आपल्या लॅपटॉपमध्ये. बरोबर? मग आपल्या हार्ड ड्राईव्हला जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये काहीच नाही आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर नाही आहे, आणि त्या हार्ड ड्राईव्हला म्हटलं मी की ऍक्सेस करा, तुम्ही करू शकणार का? नाही करू शकणार. बरोबर? पण जर त्या हार्डवेअरमध्ये, त्या लॅपटॉपमध्ये जर ओएस असेल, तर ते ओएस आपल्याला त्या हार्ड ड्राईव्हचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं एका सॉफ्टवेअरमध्ये देते, किंवा एका ग्राफिकल इंटरफेसमध्ये देत असते, काही इमेजमध्ये देत असते, जेणेकरून आपल्याला ते छान वाटणार आणि आपण त्याच्यावर जाऊन क्लिक करणार. आणि जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करणार, तर आपल्यासमोर काय असणार? फाईल्स आणि फोल्डर्सचं एक स्ट्रक्चर असणार. त्या फाईल्स फोल्डर जाऊन आपण आपल्या फाईल्स ऍक्सेस करू शकणार. पण त्याच्या आधी जर आपण विचार केला, जर आपल्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअरच नाहीये, ठीक आहे, आपल्याजवळ एक ग्राफिकल युजर इंटरफेसच नाहीये, तर आपण त्याला ऍक्सेस कसं करू शकणार? त्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची गरज पडते ना. ऑपरेटिंग सिस्टीम याच कारणासाठी खूप महत्वाची आहे, की आपल्याला सोप्यात सोप्या पद्धतीनं सगळ्या फाईल आणि फोल्डर ऍक्सेस करता येत आहे. बरोबर? आता समजा आपण जर एका लहान मुलाचं जर उदाहरण घेतलं, लहान मुलगा काय करते? मोबाईल आपण त्याच्याकडे देतो. मोबाईल दिल्याच्या नंतर मोबाईल दिल्याच्या नंतर तो YouTubeचे व्हिडिओ बघतो, मूव्ही बघतो, कार्टून्स बघतो. त्याच्यामध्ये जे कोणती ऍड येत असेल, त्या ऍड आल्याच्या नंतर तिथं स्किपच्या बटनचं ऑप्शन असतं. त्या स्किपच्या बटनवर तो काय करतो? टॅप करतो, आणि आपलं स्किपचं बटन दाबल्यानंतर पुन्हा त्याचा जो प्रोग्राम चालू होतो, तो चालू होऊन जाते. म्हणजे त्याला पण समजत आहे की कसं मोबाईलला यूज करता येईल. म्हणजे आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कशी असली पाहिजे? युजर फ्रेंडली असली पाहिजे. बरोबर ना? तर आता इथं खाली 5 डेफिनेशन्स दिल्या आहे. सॉफ्टवेअर ॲब्स्ट्रॅक्टिंग हार्डवेअर, इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर, सेट ऑफ युटिलिटीज टू सिम्प्लिफाय ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड एक्झिक्युशन. फोर्थ आहे कंट्रोल प्रोग्राम. फिफ्थ आहे ऍक्ट लाईक अ गव्हर्नमेंट. ठीक आहे. म्हणजे आता या सगळ्या डेफिनेशन्स आहे, आपण एक एक डेफिनेशन काय करू? डिस्कस करू. सॉफ्टवेअर ॲब्स्ट्रॅक्टिंग हार्डवेअर काय म्हणते? सॉफ्टवेअर असं सॉफ्टवेअर जे ॲब्स्ट्रॅक्ट करते कोणाला? हार्डवेअरला ॲब्स्ट्रॅक्ट करत असते. म्हणजे कसं सांगितलं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की जे आपल्या लॅपटॉपमध्ये ड्राईव्ह असतात, सी ड्राईव्ह आहे, डी ड्राईव्ह आहे, ई ड्राईव्ह आहे, एफ ड्राईव्ह आहे, अशा सगळ्या प्रकारच्या समजा ड्राईव्ह आहे, फाईल्स आहे, फोल्डर्स आहे. या ड्राईव्हला, या हार्ड ड्राईव्हला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची आवश्यकता पडते. तुम्हाला म्हटलं मी की आपल्याकडे एक हार्ड ड्राईव्ह आहे, आणि त्याला तुम्ही, म्हणजे सॉफ्टवेअर नाही आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुम्हाला म्हटलं की ते हार्ड ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क तुम्ही ऍक्सेस करा. तुम्ही काय त्याला फोडणार आहे? तोडणार आहे? तोडून ऍक्सेस करणार आहे? है का नाही? म्हणजे हे सगळं किचकट काम आहे.
त्याच्यापेक्षा जर आपल्या लॅपटॉपमध्ये एक प्रकारचं सॉफ्टवेअर असेल तर आपण सिम्पली आपल्याला ते सॉफ्टवेअर काय देणार, त्या हार्ड ड्राईव्हचं एक ग्राफिकल इंटरफेस देणार, जेणेकरून आपण त्याच्यावर जाणार, त्याच्यावर क्लिक करणार. म्हणजे एखादी सी ड्राईव्ह आहे आपल्या लॅपटॉपमध्ये, फाईल्समध्ये आपण गेलो, तिथं काय आहे, सी ड्राईव्ह आहे. सी ड्राईव्ह आपण क्लिक करतो. सी ड्राईव्हच्या आतमध्ये ज्या कोणत्या फाईल्स असेल, जे कोणते फोल्डर असेल, त्यावर आपण क्लिक करतो आणि आपल्या ज्या ज्या कोणत्या फाईल्स असेल, ज्या IMP फाईल्स असेल, त्याला आपण काय करतो, ऍक्सेस करू शकतो. म्हणून पहिली डेफिनेशन काय म्हणते, सॉफ्टवेअर ऍब्स्ट्रॅक्टिंग हार्डवेअर. म्हणजे असं सॉफ्टवेअर जे हार्डवेअरला ऍक्सेस करण्याचं काम करते किंवा ऍब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करते. बरोबर. जसं की एखादा प्रिंटर आहे, प्रिंटर आपल्या कम्प्युटरला आपण जॉईन करतो. प्रिंटर कम्प्युटरला जॉईन केल्याच्या नंतर डायरेक्टली तर जॉईन होते का, नाही. कोणत्या ना कोणत्या त्या प्रिंटरचे ड्रायव्हर्स असतात. ते ड्रायव्हर्स काय करत असतात, OS सोबत कम्युनिकेट करत असतात. त्या कम्युनिकेशनमुळं प्रिंटर हे आपल्या सिस्टीमशी कनेक्ट होऊ शकते. म्हणजे प्रिंटर काय हार्डवेअर डिव्हाइस आहे, पण सॉफ्टवेअर जे OS आहे, त्या OS मुळे, त्या प्रिंटरच्या ड्रायव्हर्स मुळे, म्हणजे त्या सॉफ्टवेअर मुळे दोघांमध्ये कम्युनिकेशन होत आहे आणि हार्डवेअरला ते ऍक्सेस करत आहे किंवा ऍब्स्ट्रॅक्ट करत आहे. प्रिंटर काय एक प्रकारचं हार्डवेअर डिव्हाइस आहे, त्या हार्डवेअर डिव्हाइसेसला OS काय करत आहे, ऍब्स्ट्रॅक्ट करत आहे. बरोबर, समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. मी आता सांगितलं इंटरफेस बिटवीन युजर आणि हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअर मधला एक इंटरफेस, एक कम्युनिकेशनचा जरिया किंवा एक ब्रिज म्हणजे काय असते, ऑपरेटिंग सिस्टीम असते. कम्युनिकेशन कशाचं, आपण आपल्या वर्ड फाईलवर काहीतरी टाईप करून राहिलो, टाईप करताना आपण त्याला सांगत आहे, काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहे. कोणाला सांगत आहे, लॅपटॉपला सांगत आहे, कम्प्युटरला सांगत आहे, त्याच्या CPU ला सांगत आहे. काहीतरी आपण युजर थ्रू काहीतरी इन्स्ट्रक्शन त्याला देत आहे. बरोबर. युजर काय देत आहे, इन्स्ट्रक्शन देत आहे. कोणाच्या थ्रू देत आहे, OSच्या थ्रू देत आहे. कोणाच्या थ्रू देत आहे, OSच्या थ्रू देत आहे. म्हणजे त्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन होऊन राहिलं, ते कशामुळे होत आहे, OS मुळे होत आहे. कोणा दोघांमध्ये होत आहे कम्युनिकेशन, युजर मध्ये आणि हार्डवेअर सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन होत आहे. कोणामुळं, OS मुळे. म्हणून आपण म्हणतो इंटरफेस बिटवीन युजर आणि हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअर मधला जो इंटरफेस आहे तो कोण आहे, OS आहे. ठीक आहे. थर्ड डेफिनेशन आहे सेट ऑफ युटिलिटीज टू सिम्प्लिफाय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट और एक्झिक्युशन. आता जे डेव्हलपर्स आहे, जे डेव्हलपर्स आहे, आपल्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये डेव्हलपर्स असतात, जे कोणी डेव्हलपर्स असतात त्यांच्यासाठी OS काय करते, सेट ऑफ युटिलिटीज टू सिम्प्लिफाय ऍप्लिकेशन. म्हणजे सेट ऑफ युटिलिटीज, समजा तुम्हाला API माहित आहे, API माहित आहे, API फाईल जे असतात ते काय करत असतात, की समजा एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे. आता सॉफ्टवेअर खूप मोठे मोठे असतात. बरोबर. पण ते जे API फाईल आहे, त्या API फाईल मध्ये अर्धा काहीतरी कोड, थोडाफार तरी कोड जनरेट करून देता आयता. ठीक आहे. म्हणजे एक आयता कोड तुमच्यासाठी जनरेट करून देत असते ते API फाईल. बरोबर. मग API फाईल तुम्ही त्यामध्ये पुट केली, थोडाफार तुम्हाला कोड जनरेट करून देत आहे, ते ऑलरेडी त्याच्यामध्ये कोड असणार आणि बाकीचा कोड तुम्ही तुमच्या मनाने लिहा. म्हणजे तुमचं जे काम आहे ते कसं झालं, सोपं झालं, टाइम कन्झ्युमिंग नाही झालं, जास्त टाइम कन्झ्युम नाही करत. बरोबर. कमीत कमी टाइम कन्झ्युम करते. बरोबर ना. म्हणून सेट ऑफ युटिलिटी, आणि ह्याची परमिशन कोण देत असते, OS देत असते. OS काय करते, हा ठीक आहे, हा एक सॉफ्टवेअर आहे तुमच्याकडे, हे एक API सॉफ्टवेअर आहे, हे तुम्ही यूज करा, याची परमिशन मी देतो आणि त्याच्यानुसार तुम्ही डेव्हलपमेंट करा. बरोबर. म्हणून सेट ऑफ युटिलिटीज टू सिम्प्लिफाय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट और एक्झिक्युशन. त्याच्यानंतर आहे फोर्थ डेफिनेशन, कंट्रोल प्रोग्राम. पहिले काय लिहिलं आहे, कंट्रोल प्रोग्राम. आता कंट्रोल प्रोग्राम म्हणजे काय असते, की सगळ्या प्रोग्रामवर कोणाचं कंट्रोल आहे, OSचं कंट्रोल आहे. सगळ्या प्रोग्रामवर कोणाचं कंट्रोल आहे, OSचं कंट्रोल आहे. बरोबर. प्रोग्राम म्हणजे काय असते, जे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, जे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, काय दिसत आहे तुमच्या स्क्रीनवरती, ऍप्स दिसत आहे. दिसले हे ऍप्स. ठीक आहे. हे सगळे काय आहे, प्रोग्राम्स आहे. हे सगळे काय आहे, प्रोग्राम्स आहे. गुगल क्रोम आहे, प्रोग्राम्स आहे. VLC मीडिया प्लेअर आहे, प्रोग्राम्स आहे. हे काय, फोल्डर्स आहे सगळे, हे काय सगळे प्रोग्राम्स आहे. बरोबर. हे काय सगळे प्रोग्राम्स आहे आपल्याकडं. सो या सगळ्या प्रोग्राम्सवर कंट्रोल कोण ठेवत असते, ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल ठेवत असते, OS कंट्रोल ठेवत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे ऍक्ट लाईक अ गव्हर्नमेंट. आता आपल्या जर भारताचा विचार केला, इंडियाचा विचार जर केला आपण, तर इंडियामध्ये एवढं मोठं गव्हर्नमेंट म्हणजे सरकार आहे. सरकार काय करते, PM राहते, PM च्या खाली बाकीचे
मंत्री जंत्री काय असेल ते राहते, है का नाही. म्हणजे एका गव्हर्नमेंट मध्ये ते बांधल्या गेल्या, एका सिस्टीम मध्ये बांधल्या गेल्या. वरतून ऑर्डर जर येत असेल तर सगळ्यांना ते ऑर्डर मानावं लागते किंवा ऐकावं लागते. त्याच पद्धतीनं OS हे आपल्या सिस्टीम मधलं एक गव्हर्नमेंट आहे, जे काय करते, इन्स्ट्रक्शन देत असते, परमिशन देत असते, जेणेकरून जो युजर आहे त्याच्या परमिशन फुलफिल, त्याच्या ज्या परमिशन्स आहे किंवा त्याच्या ज्या रिक्वेस्ट आहे, सॉरी, परमिशन कोण देत असते, OS देत असते. रिक्वेस्ट कोण करत असते, युजर करत असते. तर त्याच्या युजरच्या ज्या रिक्वेस्ट आहे त्याची परमिशन कोण देत असते, रिक्वेस्ट पूर्ण करण्यासाठी जे परमिशन देते ते कोण देत असते, OS देत असते. म्हणून OS काय आहे, एक प्रकारचं गव्हर्नमेंट लाईक स्ट्रक्चर आहे, जे सिस्टीम मध्ये आपल्या असते. ठीक आहे. म्हणजे OS काय करत असते, एक कंट्रोल ठेवत असते प्रोग्रामवर. कोणाला परमिशन द्यायची ते परमिशन देत असते. एक्झाम्पल जर आपण घेतलं, जर आपल्याला साधी प्रिंट सध्या काढायची आहे, समजा प्रिंट काढायची आहे आपल्याला. प्रिंट काढताना आपण काय करतो, एंटर बटनवर क्लिक करतो किंवा प्रिंट बटनवर क्लिक करतो. आपण प्रिंट बटनवर जसं आपण क्लिक केलं, क्लिक केल्याच्या नंतर आपला जो सिस्टीम कॉल झाला तो कोणाकडे जाते, OS कडे जाते, कर्नल कडे जाते, OS च्या. ठीक आहे. आणि तो कर्नल काय करते, कर्नल म्हणजेच OS असते. तो कर्नल काय करते, तिकडून रिक्वेस्ट आली, युजर कडून रिक्वेस्ट आली, युजर कडून रिक्वेस्ट कोणती आली हे चेक करणार. कोणती रिक्वेस्ट आली, ही प्रिंट काढायची अशी रिक्वेस्ट आली, तर त्या रिक्वेस्टला परमिशन द्यायची की नाही द्यायची हे कोण ठरवत असते, OS ठरवत असते. सो OS काय देते, त्याची परमिशन देते आणि मान्यता देते की या युजरला हे प्रिंट काढता येणार. ठीक आहे. मग तो युजर काय करणार, ते प्रिंट काढणार. सो आपण एवढ्या सगळ्या डेफिनेशन या टॉपिक मध्ये आपण बघितल्या. पहिली डेफिनेशन बघितली होती की इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. त्याच्यानंतर होती सॉफ्टवेअर ऍब्स्ट्रॅक्टिंग हार्डवेअर. थर्ड आहे सेट ऑफ युटिलिटीज टू सिम्प्लिफाय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट और एक्झिक्युशन. फोर्थ आहे कंट्रोल प्रोग्राम. फिफ्थ आहे ऍक्ट्स लाईक अ गव्हर्नमेंट. म्हणजे OS या सगळ्या प्रकारे आपल्या सिस्टीम वरती कंट्रोल ठेवण्याचं काम करत असते. आपल्याला एक चांगला इंटरफेस देत असते. इंटरफेस म्हणजे जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे आपल्या स्क्रीनवरचा, जे काही आपल्या स्क्रीनवर दिसत असेल त्याला आपण काय म्हणतो, GUI म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणत असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जे OS आहे ते दोन प्रकारचे इंटरफेस देत असतात. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस, जे की आपण आता बोलतच आहे, आणि एक आहे कमांड प्रॉम्प्ट, ज्याला म्हणतो आपण CMD. त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये फक्त ब्लॅक स्क्रीन दिसणार आणि कमांड थ्रू ते सगळ्या फाईल फोल्डर्स ऍक्सेस करू शकणार. पण आपला जो GUI आहे, जो ग्राफिकल युजर इंटरफेस जे आहे, त्यामध्ये एखादा मुलगा जरी त्या प्रोग्रामला किंवा त्या लॅपटॉपला यूज करत असेल तर त्याला ते चांगल्या पद्धतीने यूज करता आलं पाहिजे. म्हणजे जे OS आहे, जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते कशी आहे, युजर कन्व्हिनियंट आहे, युजर साठी आहे. म्हणजे युजरला सोपी जावं यासाठी तशी कन्व्हिनियंट एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे. सो आपल्या या टॉपिक मध्ये आपण एवढंच बघू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकीचे टॉपिक आपण बघू. ठीक आहे.